पाहिजे, कारण परिस्थिती वस्तुस्थिती तशीच आहे आपल्याकडे. 25 दिवस जुलै महिन्यात नाही सर, ते तो जो निकष आहे सोयाबीनवर सुद्धा येलो मोझाईक इतके म्हणजे प्रॉब्लेम इतकं कमी उत्पन्न आलेलं आहे की त्याचा उतारा जर आपण बघितला त्याला काहीच परवडलं नाही, म्हणजे 50% सुद्धा नाही. त्याचा खर्च जर 2 लाख असेल तर त्याला 1,80,000 रुपये फक्त हातात पडतील अशी परिस्थिती. आम्हाला गुन्हेगार दाखल करतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हा तालुका दुष्काळी जाहीर झाला पाहिजे म्हणून 1 दिवसीय धरणे आंदोलन या तालुक्याच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात केलेलं आहे. आता हा तालुका दुष्काळी जाहीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे मुळातच जून महिन्याच्या शेवट या तालुक्यामध्ये पाऊस पडला आणि 1 महिना पेरणीच लेट झाली. त्याच्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जवळपास 25 दिवसाचा खंड पडला आणि अशा असताना ज्या शेतकऱ्यांनी शासनाने 1 रुपयाचा पीक विमा म्हणून शेतकऱ्यांकडून भरून घेतले, तो पीक विमा सगळ्याच शेतकऱ्यांना आज मिळाला पाहिजे अशी वस्तुस्थिती आहे. कारण ज्यावेळेस 21 दिवसाचा खंड पडतो त्यावेळेस पीक विमा कंपनीला तो विमा देणं हे बंधनकारक असतं आणि त्याच्यामुळे ते त्यांनी दिलाच पाहिजे. दुर्दैव असं आहे की शासनाने एक अट अशी टाकून ठेवली आहे की 2.5 मिलीमीटर जरी पाऊस पडला तरी तो खंड म्हणता येणार नाही. आता 2.5 मिलीमीटर पाऊस म्हणजे काय की फक्त अंगावरचे कपडे जरी ओले झाले तरी 2.5 मिलीमीटर पाऊस ग्राह्य धरला जातो. मग अंगावरचे कपडे ज्यावेळेस ओले होतात त्यावेळेस काही पिकांना जीवदान मिळतात का? आपल्याला सगळं माहिती आहे, या तालुक्यामध्ये बऱ्याचशा नद्यांना नाल्यांना पूर सुद्धा आलेला नाही आणि अशा परिस्थितीत आजही संपूर्ण तालुका हा दुष्काळाखालीच आहे. म्हणून काहीही झालं तरी हा तालुका पाचोरा आणि बडगाव दोघंही तालुके हे दुष्काळ जाहीर झालेच पाहिजे. दुर्दैवानं आज ज्या पीक विम्याच्या संदर्भात खासदार साहेबांनी बातमी दिली आहे आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलंय की या जिल्ह्यातले 1,43,317 शेतकरी यांना पीक विम्याचे अनुदान मिळणार आहे. आता त्याच्यात त्यांनी तालुका निहार म्हटलंय. अंमळनेर, बडगाव, चाळीसगाव, धरणगाव, मुक्ताईनगर, रावेर आणि यावल असे हे तालुके म्हटले. आता याच्यात यावल तालुका घेतला गेलाय, रावेर तालुका घेतला गेलाय, मुक्ताईनगर तालुका घेतला गेलाय की ज्या ठिकाणी तापीचं पाणी 100% ओलिताखाली तिथली जमीन आहे आणि तरी सुद्धा ते तालुके दुष्काळीमध्ये येत असतील, पीक विम्याच्या ह्याच्यात येत असतील आणि जे कोरडवाहू तालुके की ज्यांना खरंच गरज आहे असे तालुके त्याच्यातून वगळले जात असेल तर या तालुक्यामध्ये दुर्दैव म्हणावं लागेल की या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा दोघं मंत्री असतील त्यांचं हे दुर्दैव आहे की हा संपूर्ण जिल्हाच त्यांनी याच्यामध्ये घेतला पाहिजे होता. जसं कोल्हापूर, सोलापूर असे बरेच जिल्हे, संपूर्ण जिल्हे घेतले गेले तसे जिल्हे यांनी घेतले गेले पाहिजे होते. आजही जे खासदार साहेब असं म्हणत असतील की मी केलं बा आणि या तर हे एकदम चुकीची पद्धत. यांची मागच्या वेळेस पीक विम्याचा जो विषय होता किंवा मी पीक विमा मंजूर केला आहे तेव्हा त्यांच्या बातम्या आल्या, बापनाजींनी आम्ही तो विषय लावून धरला. दुर्दैवानं मागण्या करून सुद्धा पीक विमेवाल्यांची पूर्ण चुकी असून सुद्धा आम्ही त्यांची भेट जळगाव कलेक्टर ऑफिसला खासदार साहेबांची भेट घेतली, त्यांच्या कानावर सगळा विषय टाकला. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 100% हे शेतकरी याच्यामध्ये बसताय, तरी सुद्धा त्यांनी ते घेतले नाही. हे ते दुर्दैव आहे, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. शेतकरी हे जे लोकप्रतिनिधी आहे यांनी फक्त चाळीसगाव तालुका घेतलाय. आता मागच्याच वर्षी आता ताईंनी तो विषय घेतलाय की कृषी केंद्रवाल्यांवर जे कारवाई करणार आहे, अतिशय महत्वाचा विषय आहे की मागच्या वर्षी सरदार कंपनीचं, गुजरात मधल्या सरदार कंपनीचं सुपर पावडर जे खत होतं ते खत बोगस निघालं. ते टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं. कलेक्टर साहेब स्वतः हा शेतात येऊन पाहणी करून गेले. कलेक्टर साहेबांनी स्वतः व्हिडिओ कॉलवर, गिरीश भाऊ मंत्री असताना त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलले आणि त्या व्हिडिओ कॉलवर गिरीश भाऊंनी सांगितलं होतं की आम्ही 15 दिवसामध्ये नुकसान भरपाई देऊ. हा विषय कुऱ्हाडला स्पष्ट झालाय, कुऱ्हाडच्या शेतकऱ्याच्या शेतात. असं असताना सुद्धा सर्व शेतांचे पंचनामे झाल्यावर जर कलेक्टर म्हणत असतील की अशी नुकसान भरपाई देता येत नसेल तर आमचा कलेक्टर साहेबांना प्रश्न आहे की जर तुम्हाला नुकसान भरपाई देता येत नसेल तर तुम्ही पंचनामेच का केले? मग पंचनामे करायलाच नको पाहिजे होते त्यावेळेस. आणि आता हे सांगतायत की तुम्ही
याच्यामध्ये जा, ग्राहक मंचामध्ये जा. गिरीश भाऊ म्हणतायत की आम्ही हायकोर्टात जाऊ. मला एक सांगा, ज्यावेळेस त्या खताचा अहवाल आपल्या लॅबमध्ये, सरकारी लॅबमध्ये पाठवला, सरकारी लॅबचा रिपोर्ट आला की ह्या खतामध्ये कुठलीही त्रुटी नाही, खराबी नाही, हे पिकाला अपाय करेल असं याच्यात काहीच नाही. आता हायकोर्टात जरी गेले, काही जरी झालं, जर त्या सरकारी अहवालामध्येच असं म्हटलं जातंय की याच्यात काहीच नाही, तर तो हायकोर्टात टिकेल का? हे फक्त शेतकऱ्याच्या समाधान करण्यासाठी यांची उत्तर आहे. जो लॅब आहे, आता अक्षरशः ज्या शेतकऱ्यांच्या शेतात एक खत टाकलं, त्या ठिकाणी त्या शेतीचे पिकं जे ते अतिशय खराब झाले. जर त्या खतात दोष नव्हता तर पिकं खराब कशी झाली? आवर्तन मिळालंच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. काहींचा कापूसही अजून अजून 1-2 वेचण्या त्यांना मिळू शकतात आणि पाणी मिळाल्यामुळे अजून रब्बीचं सुद्धा पीक त्यांना चांगल्या प्रमाणात मिळू शकतं. म्हणून पाणी तर मिळालंच पाहिजे, कारण की आधीच दुष्काळग्रस्त परिस्थिती होती आणि आता पुन्हा अजून जर का पाण्याचं आवर्तन नाही मिळालं तर मग शेतकऱ्याने करायचं काय? आणि शेतकऱ्याचं सगळं उठणं बसणं हे सगळं शेतीवरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे पाणी तर मिळालंच पाहिजे, यात काही शंकाच नाही. भडगाव मतदारसंघावर, पाचोरा भडगाव मतदारसंघ हा दुष्काळग्रस्त जाहीर न करणे हा मतदारसंघावर 100% अन्याय आहे. आणि सरकारमध्ये असलेले आमदार आहेत, त्याच्यामुळे ते अपेक्षितच होतं की हा, आणि तुम्ही परिस्थिती बघतायत ना, खरोखर दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना सुद्धा जर दुष्काळग्रस्त जाहीर होत नसेल, हा पाचोरा भडगाव तालुक्याच्या जनतेवर अन्यायच आहे. टक्के अपयश आहे. आज एवढा अनुभव आणि एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा जर का या जिल्ह्याला मध्ये जर का त्या पद्धतीने न्याय मिळत नसेल तर हे अपयशच म्हणायला पाहिजे. विम्याचा लाभ होतोय जिल्ह्यामध्ये, दुर्दैव आहे त्याच्यामध्ये पाचोऱ्यात नजर आणेवारी 59% या तालुक्याची लागणं हे दुर्दैव आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. आम्ही हे पहिलं नाही, हे आमचं 3रं आंदोलन आहे. आम्ही 2 आंदोलन इथे केले, 1 आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसला केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही श्रेय लाटण्यासाठी अजिबात कोणत्याही गोष्टी करत नाही. आम्ही 100% शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उतरलेलो आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच झटणार आहोत. श्रेय लाटणे हा आमच्यातला रक्तातला धर्म नाही. आजचं हे जे आंदोलन आहे ते पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी हे आजचं धरणे आंदोलन आहे. बांधवांनो, मागच्या काळामध्ये 40 तालुके जाहीर केले दुष्काळग्रस्त म्हणून, नंतर 3 तालुके जाहीर केले. पण दुर्दैव असं आहे की याच्यात पाचोरा आणि भडगाव तालुका कंप्लीट वगळून दिला. जे की परिस्थिती पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये अशी आहे की मागच्या काळामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे जून महिन्यात आणि जुलै महिन्यामध्ये पाऊस अजिबात पडला नाही. ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. अशा दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये कापूस जे पीक होतं शेतकऱ्याचं, ते पीक संपूर्ण खराब झालं, त्याची वाढ खुंटली. त्यानंतर त्याच्यावर लाल्या रोग आला. सोयाबीनचं देखील तसंच झालं, येलो मोझाईक म्हणून रोग आला. उत्पन्न अतिशय कमी झालं, 50%पेक्षा उत्पन्न कमी झालं. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने करायचं काय? ज्वारी, बाजरी असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, हे सगळ्यांचं उत्पन्न अतिशय कमी झालं शेतकऱ्याचं. आणि अशा परिस्थितीमध्ये पाचोरा भडगाव हा सोडून दिला, हे फार दुर्दैव म्हणायला पाहिजे. आणि या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे गुरांसाठी जे काही आपल्याला चारा लागतो, तो चारा देखील टंचाई इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत की चारा छावणी पाचोऱ्यात भडगाव तालुक्यामध्ये चारा छावणी झाली पाहिजे. ही सुद्धा आमची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यानंतर 21-22 मध्ये जी काही पीक विमा होता, त्याची जी काही रक्कम मिळणार होती भरपाईची, ती रक्कम जर का या दिवाळीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडली तर निदान थोडाफार प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता येईल. आता परिस्थिती अशी आहे की पीक हातात आलेलं नाही, सगळ्या रोगराईमुळे खराब झालेला आहे. मागच्या वर्षी देखील पिकाला भाव मिळाला नाही.
आता ह्या वर्षीचं माहित नाही काय भाव मिळतो. अशा सगळ्या चारी बाजूंनी शेतकरी अडचणीत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निदान पीक विम्याचे पैसे जर का दिवाळीच्या अगोदर मिळाले शेतकऱ्याला तर निदान तो थोड्याफार प्रमाणामध्ये दिवाळी साजरा करू शकेल. त्यानंतर एक कृषी सेवा केंद्राचा प्रश्न होता. कृषी सेवा केंद्र आता राज्य शासनाने जो काही नवीन नियम लावला त्या नियमामध्ये सुद्धा कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाते. हा अतिशय चुकीचा प्रश्न आहे. जर का कंपनीची चूक असेल तर कंपनीलाच सजा झाली पाहिजे. परंतु इथे चोर सोडून संन्यासाला फाशी असा जो काही प्रकार चाललेला आहे तो अतिशय घाणेरडा प्रकार आहे. त्याच्यामुळे अशा एक ना अनेक आमच्या मागण्या आहेत. त्या मागण्यांसाठी आम्ही आज इथे आंदोलनासाठी बसलेलो आहे. जे काही समजा विद्यार्थ्यांचा कडून जी काही जास्तीची फी घेतली जाते त्या फीचा पण विषय असेल, असे बरेच विषयांसाठी आम्ही आजचे हे धरणे आंदोलन घेतलेलं आहे. धन्यवाद.